महाविद्यालयातील वर्चस्व वादातून सोमवारी टेमलाई नाका झोपडपट्टीमध्ये 30 ते 40 जणांच्या जमावानं हातात नंग्या तलवारी आणि काठ्या घेऊन दहशत माजवली होती। या टोळक्यानं परिसरातील दुचाकी आणि 4 चाकी वाहनं लक्ष्य करत तोडफोड केली होती। अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी एकूण 45 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू केली आहे। यातील संशयित आशिष पवार याला मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आज बुधवारी संजय नागप्पा कुचकोरवी आणि बालाजी चंद्रप्पा कुचकोरवी यांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान पोलिसांनी तिघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलं। या प्रकरणातील अनेक संशयित हे एका खासदाराशी संबंधित कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे। बालाजी कुचकोरवी हा एका युवा नेत्याचा समर्थक आहे। या संशयितांना आज दुपारी न्यायालयात हजर करत असताना त्यांच्याभोवती खासदार आणि युवा नेत्यांचे कार्यकर्ते होते। माध्यमांचे कॅमेरामन संशयितांचं चित्रीकरण करत असताना या कार्यकर्त्यांनी विरोध करत माध्यमांचे कॅमेरे कोणत्या वाहिनीचे आहेत अशी विचारणा करत होते। त्यामुळे या संशयित आरोपींना राजकीय वरदहस्त आहे काय अशी चर्चा सुरू आहे।